Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of solution. In last part we have discussed is ways of expressing concentration of solution. Correct? त्याच्यामध्ये number of formulae study केलं आपण आपण. Now today we'll discuss some problems based on these formulae. Take down the first problem, that is what is the mass percentage of carbon tetrachloride? Carbon tetrachloride चा mass percentage find out करायचा. If 22 gram of benzene is dissolved in 122 gram of carbon tetrachloride. बेन्झिनचा मास दिलेला आहे ओके आणि कार्बन टेट्राक्लोराइडचा मास दिलेला आहे तुम्हाला. फाइंड आउट कोणाचं करायचं पर्सेंटेज? कार्बन टेट्राक्लोराइडचं म्हणजे सॉल्व्हंटचं पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. सोल्यूटचा मास आणि सॉल्व्हंटचा मास गिवन आहे. समजतंय का? ठीक आहे. फॉर्म्युला काय? पर्सेंटेज बाय मास काय असणार आहे? W/W इज इक्वल टू, करेक्ट. फाइंड आउट कोणाचं करायचं आहे? कार्बन टेट्राक्लोराइड म्हणून वरती लिहा. ठीक आहे ना? ओके. इज मास ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्यूशन इंटू व्हॉट? 100. करेक्ट. ठीक आहे. आता मास ऑफ सोल्यूशन कसं फाइंड आउट करणार? मास ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू काय घेतो आपण इथं? W1 प्लस W2. करेक्ट. W1 किती आहे? 122 प्लस W2 किती आहे? 22. किती होईल? 144 ग्रॅम. समजलं? येस. मग मास ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड किती आहे? येस, डेफिनेटली इट इज 122 डिवायडेड बाय 144 इंटू वॉट? 100. ठीक आहे. येस. किती येतं बघा आन्सर आता. ठीक आहे. येस. केलं कॅल्क्युलेट? याचं आन्सर येतं ओके 0.8472 इंटू वॉट? 100 डिवाइड केलं. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये काय येईल मग? 84 ओके 0.72%. सो मास ऑफ कार्बन ओके टेट्राक्लोराइड सॉरी मास पर्सेंटेज किती येतं? 84.72. सो दिस इज द आन्सर. Understood? Okay, now take down the next problem. Calculate the mass percentage of aspirin C9H8O4. फॉर्म्युला दिलेला आहे त्याचा. इन ॲसिटोनायट्राईल मध्ये. ठीक आहे ना? ओके. म्हणजे मिक्स केलेले थोडक्यात. वेन 6.5 ग्रॅम ऑफ C9H8O4 इज डिझॉल्व्ड इन ओके 450 ग्रॅम ऑफ CH3CN. ठीक आहे. हा सोल्यूट आहे आणि हा सॉल्वंट आहे. करेक्ट. मास पर्सेंटेज कशाचं फाइंड आउट करायचं? दॅट इज इम्पॉर्टंट. कोणाचं? ॲस्पिरिनचं फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे ना? ओके. मग सेम फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू ओके मास ऑफ ॲस्पिरिन, मास ऑफ C9H8O4 divided by mass of solution into what? 100. करेक्ट. ॲस्पिरिनचा मास गिवन आहे. किती आहे? 6.5 डिवायडेड बाय मास ऑफ सोल्यूशन काय घ्याल? ह्या दोन्हीची ॲडिशन, दॅट इज 450 प्लस 6.5 इंटू वॉट? 100. करेक्ट आहे. ठीक आहे. एस इज इक्वल टू 6.5 डिवायडेड बाय ओके काय येईल? 456.5 इंटू वॉट? 100. बरोबर ना? ओके. करा कॅल्क्युलेशन. आफ्टर कॅल्क्युलेटिंग यू विल गेट द आन्सर, दॅट इज 1.424%. 1.424%. क्लिअर झालं हे? ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. A solution is obtained by mixing 200 gram of 30% and 300 gram of 20% okay solution. Okay, solution by weight. What is the percentage of solute in the final solution? ठीक आहे ना? ओके. वरचा आन्सर समजलं ना तुम्हाला काय येतं? ओके. आता इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. A solution is obtained by mixing 200 gram of 30% and okay 300 gram of 20% solution by weight. What is the percentage of solute in final solution?
ओके, आता 200 ग्रॅम 30% दिलेलं आहे. ओके, आणि 300 ग्रॅम ओके किती दिलेलं आहे? 20% दिलेलं आहे. मग आता इथं 2 सोल्यूट्स आहेत. करेक्ट, ठीक आहे. येस, कारण हे 2 सोल्युशन तुम्ही मिक्स केला इथं. ओके, येस. मग फर्स्ट काय म्हणूया आपण सोल्यूटसाठी, फर्स्ट सोल्यूटसाठी, ठीक आहे ना. ओके, येस, सोल्यूट इन 200 ग्रॅम. ओके, इन सोल्यूट म्हणजे W2 इन 200 ओके एस ग्रॅम. 200 ग्रॅममध्ये ओके कसं फाइंड आउट कराल? पर्सेंटेज दिलेलं आहे तुम्हाला 30%. 30% म्हणजे 30 डिवायडेड बाय 100 इंटू टोटल किती आहे 200 इज इक्वल टू, कसं केलं समजलं ना. ओके, 200ला 30%नं मल्टिप्लाय केलं, किती येतं बघा. 2 इंटू 30 इज इक्वल टू 60 ग्रॅम. ओके, त्याच्यानंतर ओके W2 इन 300 ग्रॅम. 300 ग्रॅम W2 300 ग्रॅममध्ये कसं फाइंड आउट करणार? येस, किती दिलेलं आहे? परत 20% दिलेलं आहे. 20% डिवायडेड बाय 20 डिवायडेड बाय 100 म्हणजे 20% इंटू किती आहे 300 आहे. ठीक आहे, कॅन्सल आउट करा, किती येतं? ओके 60 ग्रॅम. ओके, दोन्ही सोल्यूटचा मास मिळाला तुम्हाला, किती मिळाला? 60 + 60. देअरफॉर टोटल मास ऑफ सोल्यूट, टोटल मास ऑफ सोल्यूट समजायला लागलं का बळानं? हे 2%चे सोल्युशन आहेत, त्याच्यामध्ये सोल्यूटचा मास फाइंड आउट केला आपण. टोटल मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय येणार आहे? 60 + 60 इज इक्वल टू 120 ग्रॅम. तुम्हाला काय मिळालं? मास ऑफ सोल्यूट. ओके, टोटल मास ऑफ सोल्युशन, टोटल मास ऑफ सोल्युशन, 2 सोल्युशन मिक्स केले ना. ओके, इथं 200 ग्रॅम आहे, इथं 300 ग्रॅम आहे. करेक्ट, इट मीन्स 200 + 300 इज इक्वल टू वॉट? 500 ग्रॅम. ठीक आहे, मग सोल्यूटचा मास मिळाला, सॉल्व्हेंटचा मास मिळाला. ओके, पर्सेंटेज बाय मास कोणासाठी? ऑफ सोल्यूट म्हणले ना. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ मास ऑफ सोल्यूट इन द फायनल सोल्युशन? सोल्यूट इज इक्वल टू किती घ्याल? 120 डिवायडेड बाय 500 ओके इंटू वॉट 100. करेक्ट, किती येतं आन्सर बघा? 20 गेट कॅन्सल्ड, इज 20 गेट कॅन्सल्ड. ठीक आहे, 120 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू किती येईल? 24%. 24%. इज देअर एनी आन्सर? 24%. येस, ऑप्शन टी. क्लिअर झालं बळा नाही? येस, कसं सॉल्व करायचं समजलं? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. वेन 1.04 ग्रॅम ऑफ BaCl2 is present in 10⁵ ग्रॅम ऑफ सोल्युशन, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज. ठीक आहे, आता ऑप्शन्स बघा बळानो, काय दिलेलं आहे? पार्ट्स पर मिलियनमध्ये दिलेलं आहे. पार्ट्स पर मिलियनमध्ये कसं फाइंड आउट करणार मग? ओके, आता इथं 1.04 ग्रॅम BaCl2 दिलेलं आहे, कशामध्ये? 10⁵ ग्रॅममध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, मग पार्ट्स पर मिलियनमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ओके, एस पार्ट्स पर मिलियनचा फॉर्म्युला यूज करायचा. करेक्ट ना? ठीक आहे. ओके, इझी आहे फॉर्म्युला. पार्ट्स पर मिलियन PPM इज इक्वल टू काय आहे? मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ ओके एस BaCl2 फाइंड आउट करायचं आहे ना. ठीक आहे, मास ऑफ BaCl2 डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन इंटू वॉट? 10⁶. करेक्ट, BaCl2 दिलेला आहे 1.04 डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन किती आहे? 10⁵ इंटू वॉट? 10⁶. 10⁵ गेट कॅन्सल, रिमेनिंग इज 10. इट मीन्स 10.4 पार्ट्स पर मिलियन. 10.4 पार्ट्स पर मिलियन. ठीक आहे, सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. What is the mole fraction of glucose in 10% W/W glucose solution? काय दिलेलं आहे? 10% ग्लुकोज सोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या 10%ला असं लिहू शकतो का आपण? 10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, दिस इज W2 and this one is W2 plus W1 म्हणजे मास ऑफ सोल्यूट
मास ऑफ सोल्यूट, ठीक आहे. आणि हे काय आहे, मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ सोल्युशन, ठीक आहे. 10 डिवायडेड बाय 100 येते लक्षात हे. ओके, मग तुम्हाला काय मिळालं आता, मास ऑफ सोल्यूट मिळालं. सो W2 इज इक्वल टू काय आहे, 10 ग्रॅम, बरोबर आहे ना. ओके, हे ग्रॅममध्ये असणार आहे, हे ग्रॅममध्ये असणार आहे. मग तुम्हाला मास ऑफ सॉल्वंट लागेल ना, लक्षात येते. ओके, मोल फ्रॅक्शन ऑफ ग्लुकोज इन 10% W/W ग्लुकोज सोल्युशन म्हणले. ग्लुकोज सोल्युशन असं जर क्वेश्चन दिलं असेल तर डेफिनेटली इट इज प्रिपेअर्ड इन वॉटर, प्रिपेअर्ड इन वॉटर. कुठलं सोल्युशन कन्सिडर करायचं, ॲक्वेस सोल्युशन, ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे सॉल्वंट कोण आहे या केसमध्ये, सॉल्वंट वॉटर मेन्शन केलेलं नसेल, ओके, तर ॲक्वेस सोल्युशन कन्सिडर करायचं, बरोबर आहे ना. ओके, मग सॉल्वंटचा मास म्हणजे W1, करेक्ट. W1 कसं फाइंड आउट करणार तुम्ही आता, 100 मायनस W2 करा, समजते का. कारण सॉल्वंटचा मास फाइंड आउट करण्यासाठी मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ सोल्युशन मायनस मास ऑफ सोल्यूट, समजते ना. कारण मास ऑफ सोल्युशन काय आहे इथं, ओके, 100, मास ऑफ सोल्यूट काय आहे W2 दॅट इज 10, समजलं का. ओके, म्हणजे किती येईल W1 90 ग्रॅम. ओके, म्हणजे W2 मिळालं तुम्हाला, W1 मिळालं, करेक्ट. आता मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, कोणाचे, ग्लुकोजचे मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, करेक्ट. ग्लुकोज म्हणजे कोण आहे आता, सोल्यूट आहे. सो मोलार मास ऑफ C6H12O6 किती येतो, 180 ग्रॅम पर मोल. मोलार मास रिक्वायर्ड आहे ना. ओके, आता मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे असतील, ओके, सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन X2 इज इक्वल टू काय घेतो आपण, N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2, समजलं ना. ओके, X2 म्हणजेच काय, मोल फ्रॅक्शन्स ऑफ ग्लुकोज, सोल्यूट आहे तो, क्लिअर. ओके, मग N2 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन, सॉरी, नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज डिवायडेड बाय मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस मोल्स ऑफ सोल्यूट, आलं लक्षात. मग N1 आणि N2 फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला आता. ओके, N2 इज इक्वल टू, N2 म्हणजे काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज 10 डिवायडेड बाय 180, करेक्ट, इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय काय आलं, 18 आलं. 1 डिवायडेड बाय 18, ओके, इस करा कॅल्क्युलेशन, काय येतं, इट कम्स आउट टू बी 0.055, ओके, एस कितीपर्यंत पण घेऊ शकता, 555. आणि N1 काय आहे, ओके, एस W1 किती आहे, 18 ग्रॅम, म्हणजे तो काय आहे, वॉटर आहे, बरोबर आहे ना. ओके, एस, मग वॉटरसाठी M1 काय असतो, व्हॉट इज M1, मास, मोलार मास ऑफ सॉल्वंट किती, 18 ग्रॅम पर मोल, ठीक आहे. सो 90 डिवायडेड बाय, ओके, 18 ग्रॅम, ठीक आहे. इथं ग्रॅम आहे, इथं ग्रॅम पर मोल आहे, हे लक्षात येते तुमच्या आता. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड, ओके, मोल येतात, हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. ओके, 90 डिवायडेड बाय 18 किती येईल, 5 येईल, समजलं ना. ओके, हे काय आहे, मोल आहे, क्लिअर झालं हे, ठीक आहे. मग ठेवा आता, व्हॅल्यूज ठेवा इथं. X2 इज इक्वल टू N2 किती आलं, 0.055 डिवायडेड बाय N1 किती आहे, 5 प्लस 0.055, करेक्ट ना. सो 0.055 डिवायडेड बाय 5.055, आलं हे लक्षात तुमच्या, ठीक आहे. आता हे डेसिमल तुम्ही ट्रान्सफर करू शकता, आन्सर फाइंड आउट करू शकता तुम्ही, बरोबर आहे ना. ओके, 1 2 3 4 5 इंटू 10 टू द पॉवर -4 डिवायडेड बाय 1 2 3 5, ओके, हेच किती आहेत, हे 555 ॲप्रॉक्सिमेटली येतात ना, 5.055
ठीक आहे 055 असा आहे तो. येते का लक्षात? ठीक आहे. मग अप्रॉक्सिमेट घ्या आन्सर. आन्सर अप्रॉक्सिमेटली किती येतं बघा. एक मिनटं, इथं काय येईल 5 पॉईंट येईल ना. 1 2 दोनच घ्या, इथं रॉंग लिहिलं मी. 1 2 2 डिजिटच फक्त आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. 55 इंटू 10 टू दी पॉवर ओके एस किती येईल -2n. ओके अप्रॉक्सिमेटली 1 कन्सिडर करूया ह्याला आपण. अप्रॉक्सिमेटली किती 1 इंटू 10 टू दी पॉवर -2 म्हणजे काय 0.01 काय येतील मोल फ्रॅक्शन्स. करेक्ट आहे का बघा आन्सर 0.01 आहे ऑप्शन ए. क्लिअर झालं. कधीही अप्रॉक्सिमेटच आन्सर फाइंड आउट करायचं, कारण बिगर कॅल्क्युलेशन्स करत बसायचं नाही. ठीक आहे. ओके टेक डाउन द नेक्स्ट क्वेश्चन. what will be the mole fraction of ethanol in sample of spirit containing 85% ethanol by mass. ठीक आहे 85% काय मिळतो इथेनॉल बाय मास सांगितले. आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला मोल फ्रॅक्शन्स कोणाचे इथेनॉलचे मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. येते लक्षात. ठीक आहे मग बघा इथेनॉल किती आहे C2H5OH किती आहे 85% म्हणजे किती 85 डिवायडेड बाय 100. करेक्ट. मग मास ऑफ इथेनॉल हे ग्रॅम समजते का. ठीक आहे मास ऑफ इथेनॉल किती मास ऑफ इथेनॉल इज इक्वल टू 85 ग्रॅम. मास ऑफ सोल्यूशन किती आहे 100 ग्रॅम. मास ऑफ सॉल्वंट काय असणार आहे H2O वॉटर इज इक्वल टू 100 मायनस 85 इज इक्वल टू 15 ग्रॅम. समजलं. ठीक आहे म्हणजे वॉटरचा मास मिळाला तुम्हाला इथेनॉलचा मास मिळाला. काय करायचं आता नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे. मोल्स ऑफ C2H5OH इज इक्वल टू 85. ठीक आहे त्याचा मोलार मास किती येतो फाइंड आउट करा. कार्बन किती 12 इंटू 2 24 प्लस हायड्रोजन 6 प्लस 16 30 प्लस 16 46. करेक्ट. ठीक आहे ओके त्याचा आन्सर येते अप्रॉक्सिमेटली 1.85 ओके मोल. करा कॅल्क्युलेट. पॉज करून कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. येस मोल्स ऑफ कोणासाठी वॉटरसाठी H2O किती येतील 15 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू लक्षात आलं ना कसं फाइंड आउट करायचं 0.833 अप्रॉक्सिमेटली. दोन्हीचे मोल्स मिळाले तुम्हाला. काय फाइंड आउट करायचं आता मोल फ्रॅक्शन कोणाचे फाइंड आउट करायचे आहेत इथेनॉलचे फाइंड आउट करायचे आहेत. सो मोल फ्रॅक्शन्स ऑफ C2H5OH इज इक्वल टू हे मोल्स ऑफ कोणाचे येतील इथेनॉलचे येतील आता C2H5OH डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ C2H5 ओके OH प्लस H2O. ठीक आहे N1 N2 पण घेऊ शकता तुम्ही. सोल्यूट समजलं सॉल्वंट समजलं की ओके घेऊ शकता. सॉल्वंटचे पण फाइंड आउट करू शकतो मोल आपण सॉल्यूटचे पण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे व्हॅल्यूज ठेवा 1.85 डिवायडेड बाय करेक्ट 1.85 प्लस ओके 0.833 करेक्ट ना. ठीक आहे येस फाइंड आउट करा कॅल्क्युलेशन ॲडिशन करा ओके आणि डिवायडेशन करा. केलं ओके. पॉज करून कॅल्क्युलेट करायचं हे. ठीक आहे त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 0.69. इट इज युनिटलेस क्वांटिटी 0.69. आन्सर इज ए. क्लिअर झालं. ओके नेक्स्ट घेऊया आता मोल फ्रॅक्शन्स कसं फाइंड आउट करायचं हे लक्षात आलं ना. ओके सी हिअर what is the molarity of solution containing 10 gram of NaOH in 500 ml of solution. ठीक आहे बघा मोलॅरिटी कशामध्ये मोल पर लिटरमध्ये आहे.
सोल्युशन NaOH कशामध्ये दिलेलं आहे म्हणजे सोल्युशन. ओके, 500 ml mlमध्ये दिलेलं आहे. मोलॅरिटी इज इक्वल टू काय आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू वॉल्यूम इन वॉट लिटर. मग एकतर वॉल्यूम लिटरमध्ये घेऊ शकतोय, अदरवाईज इथं 1000 मल्टिप्लाय करू शकताय. ठीक आहे ना, दोन्ही एकच पडतं. क्लिअर. सो वॉल्यूम इज इक्वल टू 500 ml इज इक्वल टू काय कराल, 500 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 0.5 लिटर. करेक्ट ना. ठीक आहे. मास दिलेला आहे ग्रॅममध्ये आणि NaOH दिले. NaOHचा मोलार मास नोन आहे तुम्हाला, किती असतो 40. करेक्ट. सो W2 म्हणजे किती, 10 ग्रॅम डिवायडेड बाय 40 इंटू 0.5. करेक्ट. हे कशामध्ये असणार आहे, ग्रॅममध्ये. बघा युनिट्स, हे कशामध्ये, ग्रॅम पर मोलमध्ये, आणि हे कशामध्ये आहे, लिटरमध्ये. समजते, ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. ओके, वरती गेल्यानंतर काय होईल, मोल पर लिटर. समजलं हे, ते झिरो गेट कॅन्सल्ड. येस, 1 डिवायडेड बाय काय येईल आता, येस 1/2 मोल पर लिटर म्हणजे 0.5 मोल पर लिटर. समजलं हे. ठीक आहे, सिंपल कॅल्क्युलेशन होतं. इट मीन्स आन्सर इज सी. क्लिअर झालं हे. येस, पुढचा पॉईंट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सी हिअर, what will be the molarity of 30 ml of 0.5 molar H2SO4 solution diluted to 500 ml. ठीक आहे, 30 ml 0.5 मोलार H2SO4 आहे, डायल्यूट केलं कितीला, 500 ml ला. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय, इथं मोलॅरिटी कुठली, ह्या सेकंड सोल्युशनची फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट सोल्युशनची मोलॅरिटी म्हणजे 2 सोल्युशन्स आहेत वेगवेगळे आता इथं. समजलं ना. ओके, येस, बिफोर डायल्यूशन, आफ्टर डायल्यूशन. मग फॉर्म्युला कुठला यूज करणार, M1V1 इज इक्वल टू M2V2. करेक्ट. त्याला आपण V1 कन्सिडर करूया, त्याला M1 कन्सिडर करा. दिस इज V2. फाइंड आउट काय करायचं तुला, M2 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कसं करणार बघा. M2 फाइंड आउट करायचं आहे, मोलॅरिटी, सेकंड मोलॅरिटी. ठीक आहे. सो M2 इज इक्वल टू M1V1 डिवायडेड बाय वॉट V2. M1 किती आहे, 0.5, V1 30 डिवायडेड बाय V2 किती आहे, 500. करेक्ट. करा कॅल्क्युलेशन आता पुढं. ठीक आहे, ह्याला असं लिहू शकतो आपण, 50 इंटू 10⁻², 50 गेट कॅन्सल्ड, इज इक्वल टू 3 इंटू 10⁻² इज इक्वल टू 0.03 molar. Understood? So this is the answer, 0.03 molar. Clear? Next one. Okay, take down next question now. How many Na plus ions are present in 100 ml of 0.25 molar NaCl solution? ठीक आहे, 100 ml सोल्युशनमध्ये नंबर ऑफ Na प्लस आयन्स फाइंड आउट करायचे आहेत तुम्हाला. करेक्ट. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ml मध्ये जर घेतला आपण तर N2 डिवायडेड बाय काय आहे, वॉल्यूम. इथं काय करावं लागेल तुम्हाला 1000 मल्टिप्लाय करावं लागेल इंटू वॉट 1000. हे कशामध्ये येईल, ml मध्ये. करेक्ट ना. ठीक आहे, मोलॅरिटी गिवन आहे तुम्हाला. मोलॅरिटी इंटू काय येईल मग, वॉल्यूम इन ml डिवायडेड बाय किती, 1000 इज इक्वल टू वॉट, नंबर ऑफ मोल्स. कारण काय, नंबर ऑफ आयन्स फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ मोल्स नोन असले पाहिजे तुम्हाला. करेक्ट. मोलॅरिटी आहे 0.25. दिस इज मोलॅरिटी. करेक्ट. इंटू वॉल्यूम गिवन आहे 100 डिवायडेड बाय वॉट, 1000. समजलं हे. ठीक आहे. इस 2 0 गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग इज 0.03
25. हे काय आले? मोल्स आले. बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच काय मिळाले? N2 मिळाले. नंबर ऑफ आयन्स कसं फाइंड आउट करणार? नंबर ऑफ आयन्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू वॉट? ॲव्होगॅड्रोज नंबर. 0.025 इंटू वॉट? 6.022 इंटू 10 to the power 23. क्लियर? ठीक आहे, याचा आन्सर येतं ऑप्शन बी. ओके, करा कॅल्क्युलेशन पॉज करून. ओके, आन्सर किती आलं? 1.505 इंटू 10 to the power 22. ओके, ठीक आहे. येस. नेक्स्ट. Okay, how many grams of NaOH are present in 250 ml of 0.5 molar NaOH solution? ग्रॅम्स फाइंड आउट करायचे आहेत. कोणाचे? NaOH. ठीक आहे ना? ओके, आणि काय दिले? मोलॅरिटी दिली तुम्हाला. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला यूज करा. मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू वॉट? 1000. ठीक आहे, व्हॉल्यूम ml मध्ये आहे, तर हा फॉर्म्युला पण यूज करू शकतो आपण. इझिली इझी आहे. M2 इंटू वॉट? व्हॉल्यूम इन ml. समजते? ठीक आहे. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला? W2. सो W2 इज इक्वल टू M इंटू M2 इंटू वॉल्यूम इन ml डिवायडेड बाय 1000. करेक्ट आहे? ठीक आहे. M किती आहे? मोलॅरिटी 0.5 इंटू मोलार मास किती असतो? 40 इंटू 250 divided by what? 1000. This 0 get cancelled. This 0 get cancelled. Correct na? Okay. 25 into 4. It means 0.5 into 100 divided by 10. This also get cancelled. It means it is a 5 gram. ठीक है ना? 5 gram. Option is C. Understood? Okay. Okay, take down the next question. That is 250 ml of sodium carbonate solution contains 2.65 gram of Na2CO3. ठीक आहे. सोल्युशन दिलेलं आहे किती? 250 ml आणि त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट Na2CO3 किती आहे? 2.65 ग्रॅम. ओके, इफ 10 ml ऑफ दिस सोल्युशन इज डायल्युटेड टू 500 ml. बरोबर ना? 2 मोलॅरिटीचा प्रश्न आला इथं परत. म्हणजेच काय? फॉर्म्युला तुम्हाला M1 V1 इज इक्वल टू काय करावं लागेल? M2 V2 घ्यावं लागेल. करेक्ट ना? ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला M1 नोन असलं पाहिजे, म्हणजेच मोलॅरिटी नोन असली पाहिजे. कोणाची? येस, Na2CO3 ची. करेक्ट ना? ओके, मग मोलॅरिटी फाइंड आउट करा अगोदर. मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू वॉट? व्हॉल्यूम कशामध्ये? ml मध्ये. W2 किती आहे? 2.65 इंटू वॉट? 1000 डिवायडेड बाय M2 किती आहे? M2 फाइंड आउट करा. Na2CO3 आहे. करेक्ट. सोडियम 2 इंटू 23 प्लस कार्बन 12 प्लस 16 इंटू 3 48. इट मीन्स 46 प्लस 60 इज इक्वल टू 106 डिवायडेड बाय 106 इंटू व्हॉल्यूम गिवन आहे 250. करेक्ट ना? ठीक आहे, करा बरं कॅल्क्युलेशन. इट इज अप्रॉक्सिमेटली इज 0.1 मोलार. 0.1 मोलार. ठीक आहे, मोलॅरिटी मिळाली तुम्हाला. करेक्ट. ह्या सोल्युशन आता 0.1 मोलार सोल्युशन किती घ्यायचं तुम्हाला? 10 ml घ्यायचं आहे. आणि कितीमध्ये ॲड करायचं आहे? 500 ml मध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, मग देअरफॉर M1 V1 इज इक्वल टू, ठीक आहे, M2 V2. M1 किती आहे? 0.1 इंटू किती घ्यायचे आहे? 10 घ्यायचे. M2 फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. इंटू किती आहे? 500 ml. करेक्ट. मग M2 इज इक्वल टू 0.1 इंटू 10 डिवायडेड बाय वॉट? 500. आलं लक्षात हे? ठीक आहे, किती आहे तर चेक करा आता. हे 1 डिवायडेड बाय 500 येईल. 1 डिवायडेड बाय 5 इंटू वॉट? 10 to the power -2.
करेक्ट ना. येस, 0.2 इंटू 10⁻⁻². करेक्ट ना. ठीक आहे. इट मीन्स 0.002. ओके, मोलार. 0.002 मोलार. दॅट इज आन्सर इज डी. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. ओके, सी हियर. The density of solution prepared by dissolving 120 gram of urea, molar mass given आहे 60 U, in 1000 gram of water is 1.15 gram per ml. The molarity of solution is. आता molarity फाइंड आउट करायचं म्हटलं, molarity is equal to काय आहे सांगा बरं फॉर्म्युला. W2 बरोबर आहे ना. ओके, S into 1000 डिवायडेड बाय M2 इंटू वॉल्यूम इन. ठीक आहे. इथं कशामध्ये घ्यायचं आहे, एम एलमध्ये घ्यायचं आहे. इथं 1000 मल्टिप्लाय केलं की एम एलला घ्यायचं. करेक्ट. ठीक आहे. मोलॅरिटी फाइंड आउट करण्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, व्हॉल्यूमची रिक्वायरमेंट आहे. करेक्ट. डेन्सिटी गिवन आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे ना. ठीक आहे. मग व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी मास ऑफ सोल्युशन फाइंड आउट करा. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू करेक्ट W2 प्लस W1. W2 किती आहे, 120 प्लस 1000. करेक्ट. किती होईल, ओके, अप्रॉक्सिमेटली 1120 ग्रॅम. करेक्ट. मास ऑफ सोल्युशन मिळालं. आता डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय वॉट, वॉल्यूम. बरोबर आहे ना. मास किती आहे, 1120 डिवायडेड बाय 1.5. बघा डेन्सिटी किती आहे चेक करा, 1.15. 1.15 हे ग्रॅम पर. ओके, इसका आहे पर एम एल आहे. आणि हे कशामध्ये, ग्राममध्ये. ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल्ड. कशामध्ये येईल, एम एलमध्ये येईल हे. ठीक आहे ना. करा बरं फाइंड आउट. इट इज अप्रॉक्सिमेटली 974 ओके एम एल. काय मिळालं तुम्हाला, व्हॉल्यूम मिळालं. करेक्ट. ठेवा इथं आता व्हॉल्यूम. मास किती आहे, 120 इंटू 1000 डिवायडेड बाय मोलार मास आहे. ओके, एस काय दिला, युरिया ना, 60 इंटू 974. करेक्ट. इट इज 2000 डिवायडेड बाय 974. बरोबर आहे का. अप्रॉक्सिमेटली डबल आलं पाहिजे. मग आता डबल आन्सर कुठं आहे चेक करायचं. डेफिनेटली ओके, ऑप्शन सी. बरोबर आहे का. ओके, ऑप्शन काय यायला पाहिजे, सी यायला पाहिजे. कारण हे ऑलमोस्ट काय आहे, डबल आहे याच्या. करेक्ट. हाफ तर होणार नाही, अप्रॉक्सिमेटली 1 तर राहणार नाही. इथं 1.78 पण येणार नाही, त्याच्यापेक्षा जास्तच येईल. 2 पेक्षा जास्त यायला पाहिजे. करेक्ट. सो आन्सर इज व्हॉट, सी. क्लियर आहे बाळांनो. Okay, see here. What will be the molality of solution of glucose in water which is 10% W by W. ठीक आहे. 10% गिवन आहे तुम्हाला W by W. काय फाइंड आउट करायचं, मोलॅलिटी फाइंड आउट करायची. मोलॅलिटी इज इक्वल टू काय आहे, येस, W2 मास ऑफ सोल्यूट इंटू 1000. जर ओके येस तुम्ही W1 म्हणजे मास ऑफ सॉल्वंट जर ग्रॅममध्ये घेतलं असेल तर M2 इंटू W1 कशामध्ये, ग्रॅममध्ये. बरोबर आहे ना. ठीक आहे. येस. आता 10% दिले ना, 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100. हे काय असेल, मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन. आणि हे काय आहे, मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट दॅट इज W2. ओके. मग मास ऑफ सोल्युशन कसं फाइंड आउट कराल, मास ऑफ ओके एस सॉरी सॉल्वंट. मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट, W2 प्लस W1. मास ऑफ सॉल्वंट दॅट इज W1 इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ सोल्युशन 100 मायनस W2 90 ग्रॅम. ठीक आहे. ठेवा मग W2 किती आहे, 10 इंटू 1000
डिवायडेड बाय M2 किती आहे फॉर ग्लुकोज 180, ग्लुकोजचा मोलार मास किती 180 इंटू 90. ठीक आहे. इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 18 इंटू 9. करा कॅल्क्युलेशन आता. मोलॅलिटी किती आली पाहिजे. ठीक आहे. याचा आन्सर येतं आहे अप्रॉक्सिमेटली 0.6. ठीक आहे 17 मोलाल स्मॉल m. ओके, किंवा काय मोल पर किलोग्राम. सो आन्सर इज वॉट बी. समजलं हे. येस. नेक्स्ट वन. Okay, see here the molality of 648 gram of water, pure water is, molality find out करायची. molality is equal to काय आहे. Okay, W2 into 1000 divided by M2 into what W1 ग्रॅम मध्ये. W2 गिवन आहे किती आहे 648 into 1000 डिवायडेड बाय M2 किती वॉटरसाठी 18, बरोबर आहे ना. ओके, इंटू आता मास ऑफ वॉटर किती दिलं आहे परत लक्षात येतं का 648च दिलेलं आहे 648. इट इज टू गेट कॅन्सल्ड. ठीक आहे. येस, मीन्स इट इज 55.5 मोलर. आन्सर इज वॉट बी. सिंपल आहे ना क्वेश्चन.